तारीख 25 मे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. विषय होता विधान परिषद निवडणुकातील जागा वाटप. राजकीय वर्तुळात चर्चा जागा वाटपांचा तिढा मुंबईत सुटू शकला. परंतु शिंदेंनी आपला दिल्लीतला खास करून शहाजवळील एक्सेस वापरून फडणवीसांना बायपास केलं. पुढील तारीख 27 मे. दिल्लीत एकनाथ शिंदेंनी पुन्हा अमित शहांची भेट. यावेळी विषय होता विधान परिषद निवडणुकीचा. ठाणे आणि नाशिकच्या जागा वाटपावरून शिंदेंनी शहांच्या दरबारात फिल्डिंग लावली. अर्थ निघाला राज्यातल्या जागा वाटपांचा. रिमोट कंट्रोल पूर्णपणे शहांकडे. पुढची तारीख 6 जून. शिंदेंनी पुन्हा एकदा शहांकडे धाव. यावेळी विषय होता ऑपरेशन टायगर. अर्थ निघाला राज्यातला भाजप नेत्यांचा विशेषक. फडणवीसांना महत्त्व न देता ऑपरेशन टायगरची स्क्रिप्ट थेट दिल्लीतून लिहिली गेली. पुढची तारीख 18 जून. यावेळी सुनेत्रा पवारांनी दिल्ली गाठून अमित शहांची भेट घेतली. विषय होता आगामी केंद्रीय मित्रमंडळ विस्तार आणि अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याचा. अर्थ निघाला फडणवीसांना स्पष्ट संकेत. राज्यातल्या सहकारी पक्षांना हाताळण्याची जबाबदारी आता दिल्लीनं स्वतः घेतली. पुढची तारीख 7 जुलै. विनोद तावडे जयंत पाटील भेट. चर्चा झाली. शरद पवार गटाची NDA सोबत युतीची अर्थ निघाला. शहांनी दिल्लीतून फडणवीसांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी तावडेंना पाठवून या चर्चेपासून फडणवीसांना दूर ठेवलं. नजीकच्या काळातल्या या घडामोडी जर पाहिल्या तर यांचा सारांश एकच निघतो. राज्यात फडणवीसांना आता फक्त बायपास करायला सुरुवात झाली आहे. राज्याला संपूर्ण कंट्रोल दिल्लीकडे म्हणजेच अमित शहांकडे गेलाय. जागा वाटप असो किंवा मग युतीचा विषय असो, सूत्र दिल्लीतूनच हालताय. आता फडणवीस केवळ रबर स्टॅम्प पुरते उरलेत का? सत्ता केंद्राचा मोमेंट बदलतोय का? शिंदे आणि सुनेत्रा पवारांसारखे मित्रपक्ष या वारंवार दिल्लीला जाऊन सूत्र हलवतात. या सर्वांचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बरेचसे ट्विस्ट ऐकायला मिळतील. आता हे होऊ घातलेले ट्विस्ट हे तर नक्कीच सांगताय की फडणवीसांसाठी ही धोक्याची घंटा ठरते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन पटकथा लिहिली जाते. एकेकाळी मी पुन्हा येईन म्हणत राज्यात एक छत्री अंमल गाजवणारे देवेंद्र फडणवीस आज स्वतःच्याच पक्षात एकाकी पडत चाललेत की काय अशी चिन्ह आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय घडामोडींचे डॉट जोडले तर एक चित्र स्पष्ट येतं. ते म्हणजे दिल्लीतून अत्यंत नियोजनबद्ध रणनीती देवेंद्र फडणवीस यांच्या भोवतीची राजकीय तटबंदी कमकुवत करून ते साईडलाईन करण्याचा विडा उचललाय. 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडेचे तिकीट कापलं गेलं तेव्हा त्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचं बोललं गेलं. तावडेसारखा मराठा चेहरा महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातून गायब झाला. पण अमित शहांनी तावडेंना दिल्लीत बोलावून थेट राष्ट्रीय सरचिटणीस पद दिलं. आता त्यात विनोदी तावडेंना अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांची पूर्ण सूत्र दिलीत. ज्या नेत्याला फडणवीसांनी राज्यातून बाजूला केलं त्या शहांनी फडणवीसांसमोर सुपर बॉस म्हणून बसवलं. गेल्या काही दिवसांची विनोद तावड्यांच्या गाठीभेटी केवळ सदिच्छा भेट नव्हत्या तर ती फडणवीसांना घेरण्याची सुनियोजित तटबंदी असल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जातंय. पहिलं जयंत पाटलांशी भेट. आता पुन्हा एकनाथ खडसेंची कुठलीतरी औचित्य नसताना झालेली भेट चर्चेत आलीये. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातला वैर जगजाहीर आहे. फडणवीसांमुळेच आपल्याला भाजप सोडावं लागलं असा आरोप खडसे कायम करतात. आता तावडे थेट खडसेंच्या घरी जातात. तासभर चर्चा करतात. हे दोन्ही नेते फडणवीस पंडित मानले जातात. शहा यांच्या संमतीशिवाय तावडे हे पाऊल टाकू शकत नाही. म्हणजे फडणवीसांच्या विरोधकांना दिल्लीतून ताकद दिली जाते असं स्पष्ट संकेत दिसताय. त्याआधी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि तावडे यांची भेट ही राजकीय वर्तुळामध्ये भूकंप आणणारी ठरली. महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांशी भाजपचा दिल्लीतली दूत चर्चा करतो आणि त्यात फडणवीस कुठेच नसतात. यातच सर्व काही आलं. महायुती सरकार आल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे हे फडणवीसांचा सल्ला घेऊनच पाऊल टाकायचे. मात्र गेल्या काही महिन्यात हे चित्र पूर्णपणे बदललं. जगाचा वाटपाचा तिढा असो किंवा मित्रमंडळ विस्तार असो किंवा मग राजकारणातील कोणतीही मोठी राजकीय अडचण, एकनाथ शिंदे आता मुंबईत फडणवीसांची चर्चा करत बसत नाही. ते थेट आपल्या विशेषित विमानातनं दिल्ली गाठतात आणि अमित शहा यांच्यासोबत बसून निर्णय घेतात. दिल्लीने शिंदेंना थेट ॲक्सेस दिल्यामुळे राज्यातला फडणवीसांना थेट बायपास केलं जातंय. अजित पवारांच्या निधनानंतर
राष्ट्रवादीचे अप्रत्यक्ष निर्णय फडणवीसांकडे राहील अशी अपेक्षा होती. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढत्या दिल्ली वाऱ्या आणि अमित शहा यांच्यासोबतच्या स्वतंत्र बैठकांनी वेगळंच संकेत दिलंय. बारामती लोकसभेच्या पराभवानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या. त्यानंतर अजित पवार निधनानंतर पुन्हा त्या राजकारणात सक्रिय झाल्या. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यसभेवर त्यांची जागा पार्थ पवार गेले. या सर्व घडामोडीत थेट अमित शहासोबतचं समन्वय दिसून आलं. अजित पवार गट आता फडणवीसांऐवजी थेट शहासोबत बार्गेनिंग करतोय आणि त्यामुळेच फडणवीस हे केवळ राज्यातील एक समन्वयक बनून राहिलेलेत. अंतिम निर्णय शहाच घेणार असं स्पष्ट होतंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन मला पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून मोकळं व्हायचं आहे. मी पक्षाचं काम करेल असं सांगत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यातील विश्लेषकांच्या मते हे फडणवीसांचं हायकमांडवरचं दबाव आणण्याचं अस्त्र होतं. त्यांनी दिल्लीकडून तुम्हीच महाराष्ट्राचे सर्वेसर्वा आहात असं वाटवून घ्यायचं होतं. मात्र अमित शहा यांनी मोदींना त्यांचा हा दबाव धुडकावून लावला. त्यांना पदावरच राहण्यास सांगून त्यांच्या हातातील अधिकार मात्र काढून घेतले आणि निवडणुकीची जबाबदारी भूपेंद्र यादव आणि विनोद तावडे यांच्याकडे सोपवली. आता या पंख छाटणीचा दुसरा अँगलही मोठा रंजक आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोट्यातील मांडले जातात. दिल्लीतली मोठी शहा जोडीला संघ नेत्यांचं वर्चस्व राज्यातलं कमी करायचं, फडणवीसांना साईडलाईन करून विनोद तावडे यासारख्या बहुजन मराठा चेहऱ्याला पुढं करणं हा शहा यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे. फडणवीसांचे एक क्षत्रिय साम्राज्य वाढणं तर भविष्यात पंतप्रधान पदासाठी आपल्याला आव्हान देऊ शकतं याची जाणीव शहांना आहे. त्यामुळेच ते आता एकनाथ शिंदे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून फडणवीसांची राजकीय कोंडी करून पाहत आहे. विनोद तावडे सध्या अंतिम शहांच्या हुकमांचा एक्का म्हणून काम करतोय. भविष्यात फडणवीसांना दिल्लीत बोलावून तावडेंना राज्याचे नेतृत्व दिलं तरी नवल वाटायला नको असंही काही राजकीय विश्लेषक म्हणतात. थोडक्यात गेल्या काही महिन्यात सर्व घटनाक्रमांची डॉट जोडले तर एक गोष्ट सूर्यप्रकाश इतकी मोठी स्पष्ट होते, ती म्हणजे अमित शहा यांनी आता हळूहळू राज्याचा पूर्ण कंट्रोल आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या मित्रपक्षांना थेट दिल्लीत चर्चेसाठी ॲक्सेस देऊन आपली पावर दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. विनोद तावडेंना दिल्लीली खुली सूट, खडसे पाटलांसोबतच्या गाठीभेटी, एकनाथ शिंदे यांनी सुनेत्रा पवारांचा थेट दिल्लीशी असलेला संपर्क, या सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस यांचं राज्यातील राजकीय वजन पद्धतशीरपणे कमी करण्यासाठी वापरल्या जातात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल आता नागपूरवरून पूर्णपणे दिल्ली शिफ्ट झालाय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आता ज्या गोष्टी आपल्याला जगजाहीर दिसत आहे त्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना दिसत नसाव्यात का? मात्र आपलेच दात आणि आपलेच होठ या भावनेनं काही काळासाठी हा होणा देवेंद्र फडणवीस शांत आहे हे मान्य करून चालावं लागणार होतं की देवेंद्र फडणवीस हे भाजप या पक्षात नाराज होते. आपली ताकद दाबली जात होती आणि याचाच प्रत्येक लोकसभा निवडणुकांना झाल्यानंतर पराभवाचं शैल्य मनात धरून आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो असं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. 2022चा एकनाथ शिंदेंचा बंडखोरीचा प्रयत्न आणि किंवा मग बंडखोरीचा उठाव हा देवेंद्र फडणवीसांच्या इगोवर आलेलं रिवेज होतं. मात्र त्याचे परिणाम हे देवेंद्र फडणवीसांना पुढच्या अडीच वर्षाच्या काळासाठी भोगावे लागेल. जे एकनाथ शिंदेंना उदय आपल्या डोक्याने झाला तेच एकनाथ शिंदे आपल्या डोक्यावर बसले. हा खटका अजूनही देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यातून गेला नाही. वेळोप्रसंगी एकनाथ शिंदे दाबता येईल अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांची असावी. मात्र आता देवेंद्र फडणवीसांना कळण्यापलीकडे जाऊन एकनाथ शिंदेने आपली ताकद वाढवली आहे. फुटलेले हे खासदार फडणवीसांसाठी डोकेदुखी आहे. कारण एकनाथ शिंदेंनी दिल्लीतली ताकद वापरून ठाकरेंचे 6 खासदार वापरून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून दाखवली. या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात आहे. मात्र आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीसांच्या हातात काहीच नाहीये. कारण महाराष्ट्राचं राजकीय कंट्रोल सगळं दिल्लीने आपल्या हातात घेतलंय. या सगळ्या माहितीकडे तुम्हाला काय वाटतं
कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.